मोठी बातमी समोर आलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे। राज्यात अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात आले। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला कोठडी सुनावण्यात आली आहे। वाल्मिक कराडचे पुणे कनेक्शन समोर आले। त्यानंतर आता वाल्मिक कराड प्रकरणी पुण्याचे भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांचीही बीड सीआयडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। वाल्मिक कराड प्रकरणी माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सीआयडी कडून चौकशी करण्यात आली आहे। माजी नगरसेवक दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते होते। वाल्मिकने मंगल जाधवच्या नावावर पुण्यात जमीन खरेदी केली। या जमिनीच्या व्यवहारामध्ये खाडेंनी मध्यस्थी केली असल्याचा संशय सीआयडीला आहे। त्याच पार्श्वभूमीवर दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली असल्याची चर्चा आहे। सीआयडी चौकशीनंतर दत्ता खाडे म्हणाले, वाल्मिक कराडचे आणि माझे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता, म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलवलं होतं। होय, आज माझी चौकशी झाली। मी जी काही उत्तरं द्यायची आहेत ती दिलेली आहेत। माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते तेव्हा माझी वाल्मिक कराड सोबत तोंड ओळख झाली। वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाहीये। आज माझी चौकशी झाली, मी त्यांना सहकार्य केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे संशयित म्हणून वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। यासोबतच वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले। यावर आज न्यायालयात सुनावणी होती। ही सुनावणी आता 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलिसांनी तपासात ढील दिल्यानं पुढची तारीख मिळाल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणेला न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी देखील सुरू होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे। त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय, मात्र तो अजून फरार आहे।